नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आणि तुम्हाला इथे बघूनच लक्षात आलेलं असेल की आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहे म्हशीच्या चिकापासून पारंपरिक पद्धतीने खरवस। आणि तुम्हाला देखील माझ्यासारखा असा मस्त खरवस बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि दिलेल्या टिप्स तुम्ही सर्व फॉलो करा, तुमचा देखील खरवस असा छान होणार। चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता की खरवस बनवण्यासाठी मी इथे चीक आणलेला आहे। आता हा म्हशीचा चीक आहे त्यामुळे पांढरा दिसतोय, गाईचा असेल तर तो पिवळा दिसतो। आता हा कोणत्याही डेअरीमध्ये अवेलेबल असतो आणि गावाकडे जर का तुम्ही राहत असाल तर गावामध्ये तर इझिली अवेलेबल होतच असतो, कारण त्यांच्या घरीच गाई म्हशी असतात। आता हा आपण व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वापरायचा आहे। आणि हा चीक आहे तो आपण व्यवस्थित स्टोअर पण करू शकतो। जर का हा तुम्ही चीक काढून फ्रीजरमध्ये तसाच ठेवून दिला तर जवळजवळ 1 महिनाभर तो व्यवस्थित राहतो, फक्त फ्रीजरमधून बाहेर काढायचा नाही आणि काढला तर तो पटकन वापरायचा। आता इथे आपण खरवस बनवण्याची प्रोसेस बघतोय। तर मी इथे एक पातेला घेतलेला आहे आणि जो हा चीक आहे तो आपण मोजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हा 1 कप आहे तो पूर्ण भरलेला आहे आणि वरून पाव कप एवढासा चीक वरती आहे। तर आता हा पण आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, कारण याचप्रमाणे आपण दूध घालणार आहे आणि जर का प्रमाण आपलं वर खाली झालं तर खरवस आपला व्यवस्थित होणार नाही, तो जास्त कठीण तरी होईल किंवा जास्त मऊ होईल। तर मंडळी, इथे चिकाचं आणि दुधाचं प्रमाण असं असायला हवं की जर का 1 कप चीक असेल तर 2 कप आपण दूध घालायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की मी 1 कप चिकाचे 2 कप दूध घातलेला आहे आणि वरून जे पाव कप चीक निघाला होता त्यासाठी मी अर्धा कप दूध घातलेला आहे। आता हे दूध आपण शेवटी भांड्यामध्ये घालायचं आहे आणि सर्व चीक आहे तो विसळून घ्यायचा आहे। आता यानंतर आपण गूळसुद्धा घालणार आहे। तर इथे आपण 1 कप आपण गूळ घातलेला आहे, म्हणजे 1 कप चीक आहे तर 1 कप गूळ आणि वरून पाव कप चीक होता म्हणून मी वरून पाव कप गूळ घातलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण दूध वापरणार आहे ते तापवायचं नाही, ते जसं आहे तसं निसरं दूध घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता गूळ वितळलेला आहे। आता या ठिकाणी मी वेलची पावडर घालते। तुम्हाला जर का जायफळ पावडर आवडत असेल तर तुम्ही ती सुद्धा घालू शकता। यानंतर वेलची पावडर एकदम एकजीव करून घ्यायची आहे। तर मंडळी, इथे मी गूळ वापरलेला आहे, तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकता, पण गुळाने आणखीन छान चव लागते। आता हे छान मिक्स झालेलं आहे। तर आता आपण 2 कुकरच्या भांड्यामध्ये आपण काढणार आहोत। तर मंडळी, या वेळेला मी कुकरमध्ये खरवस बनवणार आहे, पण याआधी मी आणखीन एक रेसिपी अपलोड केलेली आहे की जी मी पातेल्यामध्येच वाफवलेला आहे। तर ती पद्धत कशी करायची आहे ते सुद्धा जर का चेक करायचं असेल तर मी तुम्हाला लिंक देते, तुम्ही त्या लिंकवरती जाऊन क्लिक करून तिथे मी खरवस कसा बनवलेला आहे हे तुम्ही एकदा पाहू शकता। अत्यंत साधी सोपी ती सुद्धा पद्धत आहे आणि वेळसुद्धा तेवढाच लागतो, अजिबात कमी जास्त वेळ होत नाही। तर आता हे जे मी दूध तयार केलेलं आहे ते 2 भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि इथे कुकरमध्ये मी आधीच तुम्ही बघू शकता की आपण नेहमीप्रमाणे कुकरला जेवढं पाणी घालतो तेवढं घातलेलं आहे, पण हे पाणी मी आधीच तापवून घेतलेलं आहे। आणि आता हे जे 2 भांडी आहेत ते या कुकरमध्ये आपण असं ठेवून देणार आहे आणि वरून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की कुकरची जी रिंग आहे आणि शिट्ट्या आहे ती मी काढून घेतलेली आहे आणि मग आपण यावरती झाकण लावायचं आहे, कारण आपल्याला खरवस आहे तो शिजवायचा नाही तर तो वाफलायचा आहे। आणि आपण असाच मीडियम गॅसवरती ठेवून साधारण आपण खरवस 20 मिनिट वाफवून घ्यायचा आहे। तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता की बरोबर 20 मिनिट झालेले आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे। आणि आता आपण हे डबे बाहेर काढून बघूयात की आपला खरवस तयार झालेला आहे की नाही। तर इथे तुम्ही बघू शकता हे जो आपला खरवस आहे तो एकसारखा शिजलेला आहे। आता हा शिजलेला आहे की नाही हे पाहण्यासाठी एक चाकू घ्यायचा आणि असा खरवसच्या मध्ये घालायचा आणि तुम्ही इथे बघू शकता की चाकू पूर्णपणे क्लीन निघालेला आहे, याचा अर्थ की खरवस छान असा शिजलेला आहे। आता
आपण दुसरा ज्या भांड्यात आहे ते बघूया. तर दोन्ही भांड्यातील जी खरवस आहे ते एकदम मस्त असे तयार झालेले आहेत. आता हे तुम्ही असेच गरम खाऊ शकता किंवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर खाऊ शकता. मी याला फ्रीजमध्ये ठेवून खाते. तर तुम्ही इथे बघू शकता 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर किती मस्त कठीण असा छानसा आपला खरवस तयार झालेला आहे. तर मंडळी, यानंतर आपण याला छान असे काप काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता की काप काढताना सुद्धा एकदम क्लीन असे काप तयार होतात. याचा अर्थ आपला खरवस मस्त तयार झालेला आहे. तर मंडळी, कशी वाटली माझी साधी सोपी पारंपरिक पद्धतीने खरवस बनवण्याची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.